आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. मुंबईमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये तर आज सकाळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन केला अशा काही बातम्या आहेत. त्यामध्ये असं म्हणतात की 2017चा फॉर्म्युला पुन्हा येणार का? तर हा नेमका काय फॉर्म्युला होता? नाही, मला वाटतं आता त्यांची फोनवरची चर्चा मला कळणार नाही किंवा काय झालं माहित नाही. मला काय वाटत नाही तसं काय घडेल. परंतु एक धास्ती मात्र भाजपची घेतलेली आहे. ते अशी हॉटेलमध्ये ठेवणार कशासाठी? एका प्रश्नाचं उत्तर राहून गेलं मगाशी विचारलं होतं. 35 जागा मिळवल्या म्हणजे काय वीर पराक्रम केला नाही असं मुश्रीफांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं 35 जागा देणाऱ्या लोकांचा अपमान आहे. कारण की 35 जागा बंटी पाटलांनी मिळवल्या नाहीत, जनतेनं दिलेल्या आहेत. साहेब, कागलमध्ये जिल्हा परिषदेला महायुती विरोधात शिंदेची शिवसेना असं चित्र आहे. आपण कागलमध्ये शिंदे सेनेला सोबत घेऊ शकते का? आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक आहे. परवा दिवशी तुम्हाला कळेल. पण जे पॉलिटिक्स मुंबईमध्ये सुरू आहे त्यावर एकनाथ शिंदेचा दावा आहे की नगरसेवकांना एकमेकाची ओळख व्हावी म्हणून हॉटेल ते सरळ आहे की ते फोडू नये म्हणूनच त्यांनी त्यांच्या लोकांना बरोबर ठेवलेलं आहे. शिंदेच्या शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर पद जे आता मागताय ते जर नाही दिलं किंवा काही पुढे त्यांच्यामध्येच मतभेद झाले तर काँग्रेस ह्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. आपण जसं ह्या विकारानं विचारतो जर लोकांचे जर थोडे नगरसेवक राहिले असते तर आम्हाला अप्रोच झाले असते आम्ही त्यांना अप्रोच झालो असतो. महापौर पण त्यांनी दिला असतं. तसं शिंदे सेनेचे जर काही नगरसेवक आपल्याला बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे, महापौर पदाची तारीख निघायचं आहे, महापौरचं आरक्षण निघायचं आहे, फॉर्मेशन व्हायचं आहे, महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे. त्यात काय होतंय त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतील. पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहे.